श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 12 राशींचे राशी भविष्य. त्याआधी बघूयात आजचे पंचांग. 28 जानेवारी 2025 रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. चतुर्दशी तिथी संध्याकाळी 7:37 राहील. वज्रयोग 28 जानेवारी रोजी रात्री 11:51 जुळून येईल. पूर्वाषाढा नक्षत्र मंगळवारी सकाळी 8:59 जागृत असेल. त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्रात दिसेल. राहू काळ 3 वाजता सुरू होईल ते 4:30 असेल. याशिवाय 28 जानेवारी रोजी सकाळी 7:02 शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. तर आज पूर्वाषाढा नक्षत्रात कोणाचा दिवस आनंदात जाणार ते आपण आता जाणून घेऊयात. सर्वात पहिली रास आहे मेष रास. घरातील वातावरण आनंदी राहील. मनासारखे काम करता येईल. घराची स्वच्छता ठेवाल. वैचारिक बाजू सुधारेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. वृषभ रास. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. विरोधाला विरोध करू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. पुढची रास आहे मिथुन रास. आज मिथुन राशीच्या लोकांना आवडीचे पदार्थ खायला मिळणार. कौटुंबिक क्षण आनंदात जातील. सर्वांना आपलेसे करून घ्याल. गैरसमजाला खत पाणी घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. पुढची रास आहे कर्क रास. आवडत्या गोष्टी कराल. आपली उत्तम छाप पडेल. हाताखाली लोकांचे सहकार्य मिळेल. कामातून समाधान लाभेल. मुलांचा खोडकरपणा वाढेल. पुढची रास आहे सिंह रास. मनाची चंचलता वाढेल. नामस्मरण करण्यात वेळ घालवावा. नसती काळजी करत बसू नका. कामातील विलंब दूर करण्याचा प्रयत्न करा. मुलांशी क्षुल्लक गोष्टींवरून वाद संभवतात. पुढची रास आहे कन्या रास. कर्तेपणाचा मान मिळवाल. मनातील इच्छेला प्राधान्य द्याल. भावंडांचा विरोध जाणवेल. उत्तम गृहसौख्य लाभेल. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी. पुढची रास आहे तूळ रास. तुमच्यातील परोपकारीपणा दिसून येईल. आशावादी विचार मांडाल. सर्व गोष्टींकडे अभ्यासू नजरेने पाहाल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. लेखकांना उत्तम लिखाण करता येईल. पुढची रास आहे वृश्चिक रास. आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. मदतीचे समाधान कमवाल. कमतरता भरून निघायला मदत होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल. पुढची रास आहे धनुरास. आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. रेस जुगार यातून लाभ संभवतो. मनाची चंचलता लक्षात घ्यावी. सामाजिक वादात लक्ष घालू नये. मनातील निराशा बाजूला ठेवावी. पुढची रास आहे मकर रास. पारमार्थिक उन्नती साधता येईल. मुलांकडे लक्ष ठेवावे. जोडीदाराचा प्रेमळपणा वाढीस लागेल. उत्तम भागीदार मिळेल. 4 नवीन गोष्टी जाणून घेता येईल. पुढची रास आहे कुंभ रास. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. चांगल्या लोकांचा सहवास लाभेल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. जवळचे नातेवाईक भेटतील. व्यवहारी विचार कराल. पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. आज वैद्यकीय व्यवसायातील लोकांना चांगला लाभ होईल. विशेष अधिकार हातात येतील. घरातील लोकांची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. तर हे होते 12 राशींचे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.